पुस्तक शूद्र पूर्वी कोण होते? लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रकरण 9. ब्राह्मण व शूद्र यांचा संघर्ष. 1. शूद्र हे क्षत्रिय होते. ते चौथा वर्ण झाले ते आपोआप नाही, तर त्या अवस्थेला त्यांना दुसऱ्याकडून नेण्यात आले. हे मी जे प्रमेय मांडले आहे त्यावरून शूद्रांचा एकंदर प्रश्न सर्वस्वी सोडविता येत नाही. त्या प्रमेयावरून दुसरा प्रश्न उपस्थित होतो. शूद्रांना अवनत अवस्थेत कोणी पोचविले व का? हा दुसरा प्रश्न होय. हा प्रश्न नवीन आहे. तो पूर्वी कधीही उपस्थित करण्यात आला नव्हता. म्हणून या विषयावर जे वाङ्मय अस्तित्वात आहे त्यात या सर्व प्रश्नांचे उत्तर मिळेल अशी अपेक्षा करणे शक्य नाही. हा प्रश्न मी पहिल्यांदा उपस्थित करीत आहे. शूद्रासंबंधी मी जे प्रमेय मांडले आहे ते प्रमेय सर्वस्वी या प्रश्नावर उभारले आहे. म्हणून या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर देण्याची जबाबदारी माझी आहे. मी या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर देऊ शकेन असा माझा विश्वास आहे. ब्राह्मण व शूद्र यांचा प्राणांतिक झगडापूर्वी झाला होता. शूद्रांना जी अवनत दशा प्राप्त झाली होती ती झगड्यामुळेच होय असे माझे या प्रश्नाचे उत्तर आहे. शूद्र राजा सुदास आणि ब्राह्मण ऋषी वसिष्ठ यांच्यात प्राणांतिक झगडा झाला होता याचा स्पष्ट पुरावा अस्तित्वात आहे. परंतु या झगड्यासंबंधीच्या सर्व गोष्टींची हकीकत अत्यंत धडसोडपणाने सांगण्यात आली आहे. या गोष्टी सरळ व सुसंगत पद्धतीने या पुढील भागात सांगण्याचा प्रयत्न मी केला आहे. वसिष्ठ व विश्वामित्र यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचे संबंध होते हे प्रथम समजावून घेतले तर ब्राह्मण व शूद्र यांच्यात जो प्राणांतिक झगडा होता त्याचे स्वरूप आपल्या लक्षात येईल. वसिष्ठ व विश्वामित्र हे एकमेकांचे हाडवैरी होते. त्या दोघांच्या आयुष्यात अशी एकही गोष्ट दिसून येत नाही की जिच्याबद्दल परस्पर विरोधी टोकाला उभे राहून ते भांडले झगडले नाहीत. त्यांच्या शत्रुत्वांचे अस्तित्व सिद्ध करणाऱ्या काही गोष्टी मी येथे सांगतो. सत्यव्रत उर्फ त्रिशंकू याची जी कथा आहे ती या गोष्टींपैकी एक आहे. ती हरिवंशात खालीलप्रमाणे सांगितली आहे. सत्यव्रताचा बाप राज्य करीत असता त्याचा धर्मगुरू वसिष्ठ हा एकदा राजाच्या गैरहजेरीत अयोध्या नगरीचे व देशाचे राज्य चालवू लागला. राजाच्या अंतःपुरावर सुद्धा वसिष्ठाची हुकूमत चालू झाली. सत्यव्रताला हा प्रकार पाहावेना. त्याच्या मूर्खपणामुळे म्हणा सत्यव्रत वसिष्ठाबद्दल मनात दिवसेंदिवस जळफळू लागला. त्याच्या बापाने वसिष्ठाच्या हातात राज्यसूत्रे दिली तेव्हा उघडपणे याबद्दल विरोध करण्याची हिंमत सत्यव्रताला झाली नाही. त्याला तसे सबळ कारण होते. सत्यव्रत मनात म्हणाला, लग्नविधीतील सप्तपदी पुरी झाली तरच लग्नविधी बंधनकारक होते. मी माझ्या स्त्रीचा हात धरला तेव्हा सप्तपदीचा सोहळा केला नव्हता. सर्व धर्मविधींची पुरी माहिती असून सुद्धा वसिष्ठाने मला माझी स्त्री मिळण्याच्या बाबतीत सहाय्य केले नाही. हा विचार सत्यव्रताच्या मनात एकसारखा गोळत होता. त्यामुळे तो वसिष्ठाच्या विरुद्ध मनात एकसारखा जळफळत होता. तथापि त्या बाबतीत वसिष्ठाने योग्य तेच केले. सत्यव्रताच्या बापाने त्याच्यावर मौन तपाची शिक्षा लादली होती. तरी पण त्या शिक्षेचा मतितार्थ त्याच्या लक्षात आला नव्हता. त्याच्या बापाला असे वाटले होते की ही शिक्षा मुलावर लादली तर आपल्या कुटुंबाची इज्जत आपण राखल्यासारखे होईल. असे सांगण्यात येते की सत्यव्रताला गादीवर येऊ न द्यावे म्हणून त्याच्या बापाने ठरविले. तेव्हा वसिष्ठाने बापाला तसे न करण्याची आज्ञा केली नाही हे खरे नाही. उलट अंशी सत्यव्रताला गादीवर बसविण्याचा परमपूज्य मुनी वसिष्ठ यांचा ठाम विचार ठरला होता. शक्तिमान युवराज सत्यव्रताने 12 वर्ष तप केले. तप संपल्यानंतर तो परत घरी येऊ लागला. वाटेत त्याला वसिष्ठाचा आश्रम लागला. तो श्रमाने व भुकेने व्याकुळ झाला होता. वसिष्ठामुळे आपली ही विपन्नावस्था झाली ही भावना जागृत होताच वसिष्ठाबद्दलचा त्याचा क्रोधाग्नी भडकला. दुःखाने व संतापाने त्याचे मन भडकले. तो देहभान विसरला. त्याच्याजवळ खायला मांस नव्हते. त्याला वसिष्ठाची कामधेनू समोर दिसली. तो आपली दशकर्तव्ये विसरला व त्याने कामधेनूला ठार मारले. त्याने तिचे मांस स्वतः खाल्ले व विश्वामित्राच्या मुलांना खायला दिले. हा हकीकतीचा वृत्तांत वसिष्ठाने ऐकला तेव्हा त्याला मनस्वी संताप आला व त्याने सत्यव्रताला तू त्रिशंकू हो असा शाप दिला. सत्यव्रताने 3 पापे केली होती म्हणून त्याला वसिष्ठाने त्रिशंकू हे नाव दिले. विश्वामित्र तप संपून घरी आल्यानंतर त्याला समजले की त्रिशंकूने आपले कुटुंब पोचले. तेव्हा त्रिशंकूवर खुश झाला व त्याने त्याला वर मागण्यास सांगितले. तेव्हा त्रिशंकूने वर मागितला की आपण सदेह स्वर्गात जावे. 12 वर्ष पाऊस न पडल्यामुळे झालेल्या दुष्काळाची जी चिंता उत्पन्न झाली होती ती दूर झाली. मग मुनी विश्वामित्राने त्रिशंकूला गादीवर बसविले व त्याच्यासाठी एक यज्ञ केला. त्यानंतर देव व वसिष्ठ यांनी पुष्कळ विरोध केला तरी बलाढ्य कौशिकाने राजाला स्वर्गात नेले. हरिवंशात असाही उल्लेख आहे. काही दुष्कृत्य केले गेले म्हणून इंद्राने 12 वर्ष पाऊस पडू दिला नाही
अशा वेळी आपली बायको व मुले यांना ठेवून विश्वामित्र समुद्राच्या काठी घोर तपश्चर्या करण्यासाठी गेला. घरातील सर्व चीजवस्तू संपल्यानंतर खायला, धान्य विकत घेण्यास तिच्याजवळ काही राहिले नाही. म्हणून 100 गायींना आपला एक मुलगा विकावा व त्या 100 गायीवर इतर मुलांची जोपासना करावी असा तिने विचार केला व त्याप्रमाणे तिने एक मुलगा विकण्याचा करार केला. परंतु ही हकीकत सत्यव्रताला समजली तेव्हा त्याने तो करार रद्द करविला व विश्वामित्राच्या पत्नी व मुले यांची तो जोपासना करू लागला. त्यांच्यासाठी जंगली जनावरांचा मांसाचा साठा दिला व तो नंतर आपल्या पित्याच्या आज्ञेप्रमाणे 12 वर्ष मौन तप करण्यासाठी निघून गेला. हरिवंशात दुसऱ्या ठिकाणी असा उल्लेख आहे की काममदाने मोहित होऊन त्रिशंकूने एक गृहस्थाच्या तरुण पत्नीला पळवून नेले. म्हणून त्याच्या बापाने त्याला घरातून हाकून लावले. अशा वेळी वसिष्ठाने मध्यस्थी करून त्रिशंकूची शिक्षा रद्द करविली नाही. वरील मजकूर या कथेला उद्देशून आहे. वसिष्ठ व विश्वामित्र परस्पर विरोधी टोकाला उभे राहून भांडले, झगडले हे सिद्ध करणारी दुसरी कथा त्रिशंकूचा मुलगा हरिश्चंद्र याची आहे. या कथेची हकीकत पुढील प्रमाणे आहे. एकदा राजा शिकारीला गेला असता त्याला एका स्त्रीच्या रडण्याचे करुण स्वर ऐकू आले. पूर्वी कोणीही इतके कडक वर्चस्व स्थापन केले नव्हते. तितके जहाल वर्चस्व तपसामर्थ्यात अद्वितीय निष्ठावंत असलेल्या विश्वामित्र ऋषीने त्या विद्याशास्त्रावर वसविले होते. म्हणून ती विद्याशास्त्रे त्याच्या सामर्थ्याला भिवून रडत होती. त्याच्या रडण्याचे सूर म्हणजे एखाद्या स्त्रीच्या रडण्याचे करुण आवाज वाटत होते. ते आवाज राजाने ऐकले. दुर्बळाचे रक्षण करणे हे क्षत्रियाचे कर्तव्य कर्म आहे व ते आपण केले पाहिजे असा विचार त्याच्या मनात आला. तेव्हा गणेश देवाने त्याच्या अंतःकरणात प्रवेश करून त्याला उत्तेजित केले. तेव्हा राजाने मोठ्याने म्हटले, शक्ती व तेजस्वी उत्साह यांनी समृद्ध असा मी या देशातील सर्वांचा राजा. हा येथे उभा असता आपल्या वस्त्राच्या टोकात अग्नीला बांधणारा असा कोण पापी आहे? माझ्या धनुष्यातून सुटणाऱ्या बाण आपल्या प्रकाशाने 10 दिशा चकाकीत करीत धावत सुटतील व त्या पाप्याच्या अंगातील सर्व अवयवांना छिन्न विछिन्न करून त्याला आज यमसदनाला पाठवतील. हरिश्चंद्राचे हे उद्गार ऐकून विश्वामित्र खवळून गेला. त्याच्या क्रोधाग्नीत विद्याशास्त्रे एकदम भस्मसात झाली आणि अश्वत्थ झाडाच्या पानाप्रमाणे थरथर कापत हरिश्चंद्र विश्वामित्रापुढे येऊन हात जोडून अत्यंत लीनपणे त्याला म्हणाला, श्रेष्ठ ब्राह्मण व दरिद्री लोक यांनी दान देणे, दुर्बळाचे रक्षण करणे आणि शत्रूविरुद्ध लढाई करणे ही जी राजाची कर्तव्य आहे तीच मी करीत आहे. तेव्हा विश्वामित्र राजाला म्हणाला, मी ब्राह्मण आहे, मला दान दे. सोने, पुत्र, पत्नी, स्वतःचे जीवन व आयुष्य, राज्य व भाग्य यापैकी काहीही विश्वामित्राने सांगितले तरी ते घेण्यास हरिश्चंद्र तयार झाला. राजसूय यज्ञ करण्यासाठी प्रथम काही दान ऋषीने मागितले. ते दान राजाने दिले. आणखी जास्त दान दिले. त्यानंतर हरिश्चंद्र, त्याची बायको व मुलगा आणि त्याचे सत्वई वगून बाकी सर्व पृथ्वीचे साम्राज्य ऋषीने मागितले. ते दान देण्याचे हरिश्चंद्राने आनंदाने कबूल केले. नंतर विश्वामित्राने हरिश्चंद्राला अंगावरची वस्त्रे टाकून वल्कले परिधान करावयास सांगितले. हरिश्चंद्राने राज्याबाहेर जाण्याची तयारी केली व तो जाऊ लागला. तेव्हा विश्वामित्राने त्याला अडवून म्हटले, राजसूयज्ञाच्या दानाची बाकी राहिलेली रक्कम प्रथम तू मला दे, मग पुढे जा. मी स्वतः, बायको, मुलगा याशिवाय जगात माझ्या मालकीचे आता काहीही राहिलेले नाही असे राजा विश्वामित्राला म्हणाला. त्यावर विश्वामित्र म्हणाला, ते काही असो, ती बाकी तू दिलीच पाहिजे. ब्राह्मणाला दान देण्याचे वचन देऊन ते वचन अपूर्ण ठेवलेस तर त्यामुळे देणाराचा नाश होतो. ते तू बाकी दिली नाहीस तर मी तुला शाप देईन. हे शब्द ऐकून त्या दुर्दैवी राजाने ती बाकी 1 महिन्यात आणून देतो असे विश्वामित्राला वचन दिले. तो प्रवासाच्या मार्गाला लागला. प्रवासातील खडतर संकटांची काही जाणीव नसलेल्या बायकोला बरोबर घेऊन तो प्रवासाच्या मार्गाला लागला. तेव्हा त्याचे सर्व प्रजाजन दुःखाने व्याकुळ होऊन रडू लागले. तू आपली प्रजा व राज्य सोडून जातोस हे बरे नाही अशा प्रकारची विनंती वजा आर्जवे त्याची प्रजा करीत होती. हरिश्चंद्र थपकत थपकत प्रवासाचा मार्ग चालू लागला. राजा प्रवासाला जाण्याचे मुद्दाम लांबणीवर टाकीत आहे असा समज करून विश्वामित्र क्रोधावस्थेत उपस्थित झाला व त्याने राणीला एक सोटा हाणला. तो सोटा हाणीत असता राजा राणीचा हात धरून तिला प्रवासाच्या मार्गाला ओढीत नेत होता. काशी हे शिवाचे पवित्र क्षेत्र आहे, त्यावर कोणाचा ताबा नाही असा विचार करून हरिश्चंद्राने पत्नीला व मुलाला बरोबर घेऊन काशीचा मार्ग धरला. हरिश्चंद्र काशीला जाऊन पोहोचतो न पोहोचतो तोच निर्दयी विश्वामित्र त्याच्यापुढे दत्त म्हणून उभा राहिला. 1 महिना संपला नव्हता
तरी दानाची राहिलेली बाकी तो हरिश्चंद्राला मागू लागला. हे नवे संकट पाहून शैव्या राणीने राजाला आपल्या रडक्या आवाजाने सुचविले की त्याने तिला बाजारात विकावे आणि रकमेची भरपाई करावी. ही सूचना ऐकताच हरिश्चंद्र मूर्छा येऊन खाली पडला. तो